अरे तुळसा खरंच खूप चांगली मुलगी आहे. शिवाय हे लग्न तुझ्या आईने जमवलंय आणि मुख्य म्हणजे वहिनींनी त्याला परवानगी दिली आहे. आणि कधीही गुरुजी मुहूर्त काढायला येतील. नाही नाही, हे लग्न होणार आणि यशस्वी होणार. नाही अहो बाबा, अहो मला हे लग्न करायचंच नाहीये. दिन्या शहाण्या, अरे तुला शिंग फुटली का रे? हा निर्लज्जपणे सांगतोयस लग्न करणार नाही म्हणून, आणि आम्ही काय मूर्ख आहोत काही सोयरीक जमवायला? अगं तसं नाही आई, मी हवं तर पाया पडतो तुमच्या. मी आधी कधी काही वावगं बोललोय का? नाही ना. फक्त एकदा माझं ऐका. हो, मी हे लग्न नाही करू शकत. माझ्या मनात तुळसाबद्दल तशा भावनाच कधी आल्या नाहीयेत. कसं सांगू, मला तुळसामध्ये सखू वहिनी दिसतात. मग मी वहिनींची लग्न कसं करू अहो? धीराशी लग्न, एवढं मोठं धर्मसंकट येईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती ग. किती भीषण विचार आहे हा. ए दाजी ना, या सगळ्यातून तुला दाजी बाहेर काढतील. तू त्यांच्याशी बोल. अगदी बरोबर आहे तुझं जिप्री, पण कसं? अरे देवा, काय करू मी या निर्बुद्ध मुलाचं? या सकूचा पगडा अजून याच्या डोक्यावरून जात नाहीये. ते गाढवा, त्या दिगूला बघ. अरे त्या दिगूच्या आयुष्याचं वाटोळ केलं त्या सकूनं, आणि तू तुझ्या आयुष्याचे राख रांगोळी करणार आहेस का? अगं याचा काही संबंध आहे का आई? हे बघ आई, मला अजिबात आई बी काही म्हणायचं नाही. केवळ तुझ्यासाठी, अरे तुझ्यासाठी मी खाली मान घालून राहिले आणि मुकाट्यानं जाऊबाईंच्या लाथा खाल्ल्या. कुणासाठी? हा कृतज्ञ मुला. अरे तुझ्या आईने केलेले कष्ट, तिची कुचंबडा आणि तिचा सतत होणारा अपमान तू पाहिला नाहीस का? आता कुठे माझ्या मनासारखं होतंय मला आनंद देणार, तर त्यात माती का लावणार आहेस का? ते काही नाही, जे ठरलंय ना तेच होणार. तुझं लग्न तुळसा बरोबरच होणार. मुकाट्यानं लग्नाला तयार हो, माझी शपथ आहे तुला. जर का तू माझा शब्द मोडलास आणि माझ्या मनाविरुद्ध वागलास तर माझं मेलेलं तोंड पाहिजे. गुरुजी, छान शुभमुहूर्त काढा. हा, माझ्या विनूचा आणि तुळसाचा संसार अगदी सोन्यासारखा झाला पाहिजे. मुहूर्त तर उत्तमच हवा. नाही, आमच्यासारखं व्हायला नको ना. आमचं लग्न अमावस्येला झालं होतं. हो, काहीतरी काय बोलताय? पौर्णिमेला झालं असतं तर काय दिवे लागणार होते भाऊजी? नाही हो, मी आपलं असंच बोललो. फार दूरचा मुहूर्त नको. नाही म्हणजे जवळचा असेल तर बरं, नाही का? ऐका, सध्या मुहूर्त फार कमी आहेत तसे. त्यातल्या त्यात 2 उत्तम मुहूर्त आहेत. त्यापैकी एक आजपासून बरोबर 4 महिन्यांनी आहे. 4 महिन्यांनी? वा वा, छान छान. म्हणजे ना तयारीला अगदी वेळ मिळेल आणि सगळं कसं अगदी साग्र संगीत होईल. माझ्या विनूचं लग्न अगदी थाटामाटात व्हायला हवं. मी तर आतापासूनच कामाला लागतो. नको नको, 4 महिने म्हणजे सखूला तेवढ्यात अवधी मिळेल. छे छे, अहो 4 महिने काय? अहो 4 महिने चालतील, म्हणजे फार लांबणीचं नको हो. अहो लांबचा मुहूर्त नाही, मी जवळचाच मुहूर्त म्हणतेय. 4 महिने कशाला? 4 दिवसानंतरचाच मुहूर्त बघू ना. गुरुजी, जवळचा मुहूर्त कुठला आहे का ते बघता का?
ऐका ना, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. म्हणजे तुम्ही गैरसमज नका करून घेऊ.